हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवाशी, सुखे घालावे आम्हाशी. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं, पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, चौपाळुनिया भले. वरी वैसो पावली श्री गुरूंची, जयांचे केले स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम वाराणस्यं भैरव देवं, संसार भयनाशनम. अनेक जन्म कृतं पापं, दर्शनेन विनश्यति. देवराज सेव्यमान पावनांग्रि पंकजं, ज्ञानयज्ञ सूत्रमेन्दुशेखरं कृपाकरं. नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं, काशिकापुरादिनाथं कालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं, नीलकण्ठमेप्सितार्धदायकं त्रिलोचनं. कालकालमम्बुजाग्रमक्षशूलमक्षरं, काशिकापुरादिनाथं कालभैरवं भजे. काशिकापुरादिनाथं कालभैरवं भजे. काशिकापुरादिनाथं कालभैरवं. हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाये नावडी हेचे माझी सर्व जोडी. आज आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्र नगरीमध्ये अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने, संत महंतांच्या विद्वज्जनांच्या चरणकमलाने, अनेक सत्पुरुषांच्या वास्तव्याने पावन झाली आपली ही राजेगाव पवित्र नगरी. या पवित्र नगरीमध्ये भगवान श्री अखिलकोट ब्रह्मांड नायक प्रभू राजेश्वर भगवानजी यांच्या पवित्र चरणाजवळ पंढरीश परमात्मा, आईसाहेब रुक्मिणी माता, गजाननजी बाबा, प्रभू रामचंद्र, आईसाहेब सीता मातोश्री लक्ष्मणजी या सर्वांच्या साक्षीनं श्रावण मासाच्या निमित्तानं गेल्या 42 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, विश्वजननी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आणि काकडा भजन असा हा अव्याहत चालत असलेला कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामधील आजची ही कीर्तनरूपी सेवेचा योग
जमिरी सर्व गुणीजन अगदी महाराष्ट्रच काय महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आंध्र, कर्नाटक, तेलंगणा ज्यांनी आपल्या मधुर वाणीमधून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून आपल्या स्वराची किमया भगवान श्री गंधर्वाच्या साक्षात दर्शन देण्याची त्यांची एवढी तत्परता अशी गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय स्वर भास्कर अभिमन्यू आबा पांचाळ आणि संतोष बाबाजी वा तुम्हा उभयताच्या चरणावर अगोदर नमस्कार आपला. खरं योग चांगला आहे बाबा, आहे का नाही? एवढ्या प्रत्यक्षात गंधर्वच महाराज आज. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रसुद्धा नाही, अख्ख्या भारतामध्ये अगदी चंद्रासारखं प्रत्येकाला तेजस्वी फिरत चंद्र ज्या न्यायानं आपल्या प्रकाशानं सर्वांना प्रकाशमान करतो, तसं त्यांच्या हाताच्या शक्तीनं आपल्या मनगटाच्या बळावर मृदंगाची जी किमिया आहे संबंध महाराष्ट्र भारतभर ज्यांनी आपल्या सद्गुरु सेवा निष्ठा परिपूर्ण करून ज्यांनी हे तालमणी ताल महर्षी मृदंगाचे राजे मृदंगाचे महामेरू गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय आणि माझं आदराचं स्थान आमचे चंदू महाराजजी पांचाळ. खूप बाबा तुमची तयारी बाबा तुमची, कारण आपण तुमच्याबद्दल बोलू शकत नाही, कारण आपल्याला त्याच्यातली काही काही कळालं तर बोलावं ना, आपल्याला काही कळालं तर पाहिजे ना आपल्याला काही, नाही तर उगाच काय माणसं हो हो वा काय वा काय आहे का त्याच्यातलं काही ज्ञान आहे का? येणाकारण थोबाड वाकडे करून त्यांचा मूड खाली जाऊन माणसाने. आता असं मत स्पष्ट वागता सुखी भाऊ आपण. आपलं कसं आहे बाबा, जोग्याचा मामला हळूहळू बोंबला बिंदास बोलत असतो आपण, काही कुणाचा विचार करू शकत. अहो एवढे आज या मंचावर काय राजेश्वर भगवंताची ताकद आहे बाबा. आणि विशेष आहे बाबा, हा श्रावण महिना म्हणजे तब्बल 71 वर्षानंतर आलेला आहे. आज तब्बल 71 वर्षानंतर. तुम्हाला ज्ञात असेल किंवा नसेल हा भाग वेगळा, तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगत नाही, एक माहिती असावं म्हणून सांगतो. 71 वर्षानंतर हा श्रावण महिना का विशेष, त्याचं एक कारण आहे. या श्रावण मासाचा प्रारंभ सोमवारी आणि या श्रावण मासाची सांगता सुद्धा सोमवारी, असा हा 71 वर्षानंतर हा योग प्राप्त झालेला आहे. अजून हा योग 71 वर्षानंतर येणार आहे, पण आपण त्यावेळेस नसणार आहे. आपल्या बऱ्याच पुण्यतिथ्या होणार आहेत त्यावेळेस आपल्या, त्याच्यामुळं काही पुन्हा बघायची गरज नाही. पण आज पुन्हा विशेष केंद्रबिंदू पौर्णिमा सुद्धा सोमवारी झाली महाराज, अमावस्या सुद्धा आज सोमवारी. हो हो हो, भगवान राजेश्वर बाबाची कृपा महाराज. आणि आज भगवान शिवजीच्या आणि पवित्र दरबारामध्ये तुम्ही जमिरे सर्व अगदी गंधर्वासारखे महानिभूती इंद्रासारखे मृदंग महर्षी आमचे चंदू बाबा, तुम्ही परीक्षितेसारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या माता भगिनी आणि विशेष तरुण मंडळी बाबा पुढे मस्त तरुण मुलं बरं असते कीर्तनामध्ये. म्हणजे आपण म्हाताऱ्या माणसाच्या विरोधात नाही, अजिबात तसा गैरसमज काढून टाकतो मी. कारण असे बघा किती गोंड असले कर बघा उभे राहिलेले, अगदी चोपदार सुद्धा भाऊ. अहो किती गोड आहेत महाराज. अरे माणसाचा मूड यावं महाराज कीर्तनामध्ये, आहे का नाही? काय वातावरण आहे. आणि चंदू बाबाची टीम म्हणल्यावर काय हा गोड लाजवाब लेकर महाराज, एकसारखी गुलाबाच्या फुलासारखे चेहरे. हा ना तर काय काय माणसं लय दळभद्री, ते स्वतःचा मूड घालिणार आणि त्याच्याबरोबर कीर्तनकाराचा बी घालिणार. एकतर पुढी बसण्याची हौस त्यांना कीर्तनामध्ये, सगळ्यात पुढे बसणार फ्रंट साईडला आणि बसल्या बसल्या त्यांचे चेहरे काय रे, कोणी काय मेलंय का काय आहे? अरे फ्रेश राहा फ्रेश. बस आमचे ते अलिबागचे महात्मा सांगत असतात, श्यामानंद सरस्वती जी गेली ती आता, तिने सांगायचं देखो महात्मा जी मस्त रहो मस्ती में
आग लगो बसती मी आपल्या आपल्या आनंद फ्रेश राहायचं महाराज कधी उदास बसायचं नाही बेस्ट फ्रेश राहायचं महाराज काय आपल्याला अडचण आहे अहो एवढा कोरोना झाला तरी मी फ्रेश होतो बाबा मला कोरोना झालता बाबा तरी मी उदास झालो नाही चंदू बाबा कोरोना झालता तरी फ्रेश आणि खरंच कोरोनामध्ये मजा होती बाबा मस्त एकटा रूममध्ये एकटाच रूममध्ये त्या नाकात नळ्या लय भारी आठवण होता महाराज ती लय मस्त फक्त काय होतं बाबा जवळ कुणी येत नव्हतं अगदी जगदंबा सुद्धा नाही ना महाराज मला फक्त कोरोना झाला म्हणलं लगेच आमची बायको माय म्हणलं मी येलो नाही अजून जिवंत आहे नाही म्हणलं काळजी करू नकोस काय कमाल आहे मात्र हे का नाही अहो आणि तुम्हाला खरं सांगू का महाराज कोरोनानं कमी हाल झाले माझे पण घरच्या लोकांनी जास्त केले एकतर चंदूबाबा जवळ बी कुणी येणार बरं नाका काही येणार भाकर बी देईनात आणि जरी करता भाकर आणली तरी दारातून टाकायचे कमान टॉमी कमान किती अवघड आहे हो आबा लय अवघड आहे कमा रे मी मात्र बायकोला म्हणलं हे बघ सगळं गाव सोडून गेले मला जाऊ दे पण तू थांब माय तुमचं काही खरं नाही अगं म्हणलं मी जिवंत आहे ना खरं नाही काय झालं खरं नसं काय झालं अरे आहे ना म्हणलं मी नाही ना बाबा मग मात्र मला राग आला पत्नीचा मी म्हणलं एवढं लग्नामध्ये त्या अभिमन्यू आबा ते संतोष महाराज चंदू पांचाळ सगळे होते म्हणलं आपल्या लग्नाला बरं एवढ्याच्या साक्षीनं लग्न झालेलं आपलं एवढ्याच्या साक्षीला हा एवढे देव ब्राह्मण एवढे चोपदार एवढ्याच्या साक्षीनं लग्न झालं आपलं आणि लग्नामध्ये आपण सर्वाच्या साक्षीनं आणि 7 फेऱ्या मारल्यात त्या होमाला आणि किती जन्म सोडायचं नाही 7 जन्म किती जन्म सोडायचं नाही 7 जन्म मी आणि बायकोनं फेऱ्या मारल्यात बाबा आणि 7 जन्म सोडायचं नाही म्हणलात आणि तू तर आता सोडून चाललीस कोरोनामध्ये बरं तवा तरी एकदा फेऱ्या मारल्यात म्हणलं आपण तवा तरी एकदा मारल्यात पण तू मात्र दर वड सावित्री पौर्णिमाला आणि भर दुपारी मी जिवंत राहावा म्हणून त्या वाडाला फिरत होतीस जरा मोठं वाडाचं झाड घेतलं जरा थोडं काय यार उपयोग काय मला सांग काय फायदा काय त्याचा फ्रेश राहता फ्रेश विठाल विठाल मस्त राहायचं मला खरंच बाबा मला का नाही फ्रेश माणसं आवडतात मला ते उंदुसलेले थोडी हा काय गैर ती कुठली आपली ती फ्रेश राहायचं बरं मी बाबा त्रास तरी देतो का कोणाला मी अख्ख्या कीर्तनात पैसे सोडून कोणाला त्रास देत नाही नाही कधी त्रास दिलाय का बघा बरं बाबा तुम्ही इमानदारीने सांग मी कधी टाळ्या वाजव म्हणलं का देवा शपथ म्हणे तुम्ही आलात हेच उपकार राहील काय त्या टाळ्या वाजवा अरे आले ते तरुण कसे तरी आले तर उगाच टाळ्या वाजवा जातील हे बी उठून काय की टाळ्या तू वाजवून तुला काय वाजवायचे ते तरी मला एक जण म्हणलं त्याने माझ्या कीर्तनात अपमान केला मी म्हणलं टाळ्या वाजवा ते म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा अवघड आहे खेळ वार म्हणून बोलत नाही कोणाला आपलं गप बसलेलं बरं आपलं बरं राग येतो बाबा कोणाला बी आजकाल लय राग येतो बाबा साधा स्वर्ग्याला म्हणणं सुद्धा अवघड आहे बाबा आजकाल आज इथं काही ताण नाही पण कधी कधी एकदा स्वर्ग्याला एक जणाचा चाल म्हणताना आता मला राहवलं नाही म्हणलं बाबा तुमचा स्वर गेला बरं का म्हणलं पण त्यांना राग आला ते म्हणले माझा स्वर गेला
माझा स्वर गेला. आ तू का गंधर्वाचा मावस भाऊ आहेस का? गेला गेला काय त्याच्यात एवढं, जाऊ दे ना. पण ऐकच ना ते टाय ठेवून गेलं घरी राग राग. रा गेला ते गेलाच म्हणलं, 20 गाव का 30 गाव, जो गेला 40 गाव म्हणलं. तिकडे झालं. पण ते कीर्तन झाल्यावर लोक म्हणले, महाराज तुम्ही त्यांना कशाला स्वर गेला म्हणलात? मला गेलता म्हणून म्हणलो. महाराज त्यांचा स्वर जाऊ द्या, पण तुमचं पाकिट त्यांच्याकडे. नाही आता परवडतच नाही खेळ कोणाला, अवघड झाला. त्याच्यामुळे बोलतच नाही मी कोणाला काही. आता काय करावं, आता इलाज नसतो. कधी कधी आता ही लेकरं तरी बाबा गोड आहेत, तुमची टीम नंबर 1 आहे, ह्यांना उचलून घ्या वाटतं मांडीवर. आता काही काही लेकरं एक डोळा ह्याकना किधर बी देखना. काही काही लेकरं बघू वाटत नाहीत महाराज. माझ्या पिंट्याचे हात जशी कांद्याची पात, माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या कांडे उडवले. काय ते लेकरं काय नाही. अहो एक जणानं तळ हातात आणलं लेकरू माझ्याकडं. महाराज याला आशीर्वाद द्या. म्हणलं चिमणीचं आहे का कावळ्याचं आहे बरं नेमकं? काय ह्याला आशीर्वाद द्यावा आणि काय नाही. बरं आपला आशीर्वाद बी लागत नाही बाबा. आशीर्वाद दिला की उलटच. मी आता आळंदीत चाकण चौकात उभा होतो, ती 12वीची पेपर चालू होती. ते एक विद्यार्थी आलं, त्याचा पेपर होता. ते म्हणला बाबा थांबा पाया पडू दे मला, आशीर्वाद द्या. म्हणलं का? परीक्षा सुरू झाली म्हणला, आज पहिला पेपर आहे 12वीचा. म्हणलं आशीर्वाद जा, तू मेरिटमध्ये येशील म्हणलं. त्याला आशीर्वाद दिला. ते निकाल लागल्यावर आलो माझ्याकडं, पाया पडलं. म्हणलं कसं काय बाळा बरं आहे ना? म्हणला महाराज तुमच्या आशीर्वादाने सर्व विषय गेले आपले. आता आशीर्वाद द्यायला तप लागतं आणि शाप द्यायला पुण्य लागतं महाराज. कुणी काही करून चालत नाही. नाही महाराज, आशीर्वाद द्यावा संतांनी, आशीर्वाद द्यावा साधूनी. संत वेगळे, आम्ही महाराज आहेत. महाराजाचा आशीर्वाद कधी लागणार? आमचं धड नाही तर तुमचं काय होणार आहे धड? आता लोक विचारतात. आता यावर्षी बरं आहे बाबा, यावर्षी पाऊस पाणी चांगलं आहे. या नाही तर दरवर्षी ती कॅसेट असते डोक्याला, ह्या सीझन मध्ये पाऊस पडायचा नाही. महाराज पाऊस, आता ते आमचा काय मावस भाऊ आहे का काय? पावसाचं काय कळेल बरं? आमचा बाप काय पाटबंधारे खात्यात काय करणार आहे पावसाचं? येड्याचा बाजार. पाऊस केव्हा पडेल? काय जेव्हा पडाय तेव्हा पडेल. बरं मी तरी काय करू आता? तुम्ही माझा काय दोष आहे त्याच्यामध्ये? आता विनाकारण काही विचारतात आपलं डोसक्याला ताण. घरी गेलं चहा प्यायला, महाराज पैसाच पुरा नाही मला, ही कुठं नेऊन आता? आता पैसा पुरा. मी बरं मी कशाला फिरवलं? आता मी पैशामुळे चालू बॉम्बला इकडं, पुन्हा काय डबल अजून आता पैसा पुराणा. ती बघा तिकडे धंदा काय करायचे. महाराज काय करतील त्याला? आता येड्याचा बाजार आपला. आणि घरात मेळ लागा ना. आमचा तरी कुठे मेळ आहे? आता इथं येऊन सोमवार सोडला बघा, तुम्ही बघा आमचा मेळ कसा आहे. काय मेळ आलाय? काही नसतं. हार हार महादेव असतंय बघ, काही नसतंय. विठ्ठल विठ्ठल. आज भगवान 71 वर्षानंतर श्रावण महिना आलाय आणि आज तो संपायलाय. बरोबर आहे. भगवान राजेश्वर प्रभूचा दरबार आहे आणि त्या प्रभूच्या दरबारामध्ये बेस्ट पैकी भजन करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय,
दरबारामध्ये सेवा, 11 सोमवार, 11 दिवस श्रावण मास आणि प्रभू श्री राजेश्वरीजीचं भजन. अभंग आहे तुको भरायचा, 4 चरणाचा, दिडक्या पद्धतीचा अभंग आहे. मागणी पर भगवान परमात्म्याला तुकोबाराय मागणी मागतात. पहिली गोष्ट महाराज, तुम्हाला मागणी मागणं मान्य आहे का? एक तर तुकोबारायला मागणी मागणंच मान्य नाही. काही मागणे हे अमानुषिक, काही मागणे हे अमानुषिक, काही मागणे काही मागणे काही मागणे हे अमानुषिक, वडिलांची रीत जाणत असे. 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 काही मागणे हे अमानुषिक, वडिलांची रीत महाराज कुणालाच मागत नाही. महाराज म्हणतात आमच्या वडिलाची परंपरा आहे, कुणाला काही मागायचं नाही. काही मागणे हा अनुचित का? वडिलांची रीत जाणत असो. वडील शब्दाचे 3 अर्थ आहेत. जन्मदात्याला आपण वडील म्हणतो, आपल्यापेक्षा वयानं मोठे त्यांनाही वडील म्हणतो, आणि संत वाङ्मयामध्ये अगोदर आलेले संत त्यांना आपण वडील मानतो. जसं ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, एथ वडील जे जे करीती आणि तया नाम धर्म ठेवती. म्हणजे अगोदर आलेले संत त्यांना आम्ही वडील मानतो. आणि आमच्या साधू संताची परंपरा आहे, कुणाला मागायचं नाही. बरं महाराज, का मागायचं नाही? देवाला तर मागायचंच नाही. त्याचं कारण, देवानं आजपर्यंत कुणालाच काही दिलं नाही. म्हणले कसं काय? बघा तुम्ही इतिहास काढा, आजपर्यंत पुराण काढा, शास्त्र काढा, भगवंतानं काही दिलं नाही. भगवान म्हणतात प्रत्येकाच्या कर्मानुसार मिळतं सर्वांना, मी कुणाला काही देत. ज्ञानोबाचे शब्द आहेत, आगा कर्मी जाई उरावे, तै सुख दुःखी फळा यावे, ते भोगा वया यावे देहा एका. माऊली म्हणले मागचं कर्म फेडण्यासाठी यावं लागतं इथं भोगण्यामुळं. बघा ज्ञानोबा शब्द कसे आहेत, हा रोग काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोगणे लागे बापा बळिया दृष्टीने. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपतले मेले किती, उपतले मेले किती, उपतले मेले किती किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपतले मेले किती, उपतले मेले किती, उपतले मेले किती. कर्म आहे ना महाराज. सगळ्यात चांगलं आपलं वारकऱ्याचं नशीब आहे. मला सांगा तुम्ही, आता तर एवढा मोठा बंगला बांधलाय आहे का नाही, जवळपास 5-25 लाख गेले असते ना त्या बंगल्याला, आहे का नाही. बरं, त्या बंगल्याला आपण पाणी मारलं नाही, पाणी मारलंय त्याला कधी? काहीच नाही. त्याला रंगरंगोटी केली नाही, त्याला झाडून झुडून काहीच नाही, काही नाही. डायरेक्ट आहे तर आराम का मामला आहे. ह्यालाच कर्म म्हणायचं महाराज. ह्याला काय म्हणायचं? कर्म. मी चाकरवाडीला गेलो एकदा, आणि तात्या होते आपले गुरुवारी माधव महाराज चाकरवाडीकर. त्यावेळेस माझ्याकडे नव्हती गाडी, मग काय रोज एक नवीन गाडी भाड्याची म्हणल्यावर काय त्याला रोज नवीन. ते तात्या म्हणले, महाराज काल वेगळीच गाडी होती आणि आज वेगळीच आणली. म्हणलं तात्या मी कालची गाडी आज वापरीत नाही. कस काय? भाड्याच्या. बंगला घरी राहायला घर नाही, पण रोज बंगल्याशिवाय राहत नाही. काय वारकऱ्याची ताकद आहे महाराज, ह्याच्यासारखी काय ताकद असेल बघा आरामशीर बंगल्यामध्ये. बरं, आता बी आपल्याला मुक्काम केला, हे जा म्हणतील आपल्याला, उद्या दुपारी जेवून जा म्हणतील, उलट दक्षिणा घेऊन जा म्हणतील अजून कीर्तनाची सोडून. ह्याच्यापेक्षा काय? बरेच जण आहेत महाराज, बंगले मोठे मोठे पण कर्म वाईट. चंदूबाबा 4-4 मजली बंगले दाखवतात महाराज,
मी 4 मजली बांधले. बर चांगले चला बरी. वरच्या बंगल्यात नेते वरच्या 4थ्या मजल्यावर. आणि महाराज आणि बघा ना माझी बेडरूम तर काय सुंदर आहे बघा महाराज. बेडरूम कोणती रूम? बेडरूम. बरं ठीक आहे बेडरूम. आणि हे पहा महाराज आणि मला स्नानाला ना शावर आहे शावर. म्हणलं एक सर सांग का ज्या दिवशी तुमचं कवर जाईल ना हे शावर काहीच करणार नाही तुम्हाला. काय करते शावर. आणि महाराज हा वेळ आहे ना माझ्या मुलांनी मद्रासून आणलाय. म्हणलं बरं चांगला आहे. म्हणलं झोपा बरी. मग नाही ना महाराज डॉक्टर म्हणले खाली झोपा. म्हणलं बेडला मग पेट्रोल टाकून फुका द्याला आता काय आहे काय काही. अरे सगळं आणलंय पण त्याचा उपभोग अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, आप ही जाने जंगल सोया, इस तन धन की कौन बढ़ाए, इस तन धन की कौन बढ़ाए. सुंदर. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई. अपने खातिर महल बनाया और आप ही जाके जंगल सोया. और हाड़ जेले जैसी लकड़ी की मूली और बाल जेले जैसी घास की पोली. कहे तो कबीरा सुन मेरे बुनिया, आप डूबे पीछे डूब गई दुनिया. काय करायचे महाराज. अरे आनंद घ्या मस्तपैकी. आता लोकांना वाटतं महाराज सुविधा निघाल्या. काही सुविधा निघाल्या नाहीत महाराज. जेवढ्या सुविधा निघाल्यात जेवढे व्यवस्था निघाल्यात तेवढे आजार वाढलेत महाराज. तेवढे आता प्रत्येक घरामध्ये फ्रीज आहे. प्रत्येक घरामध्ये फ्रीज आहे. आमच्या पण घरी आहे ना फ्रीज. ठीक आहे. आणि पहा महाराज खूप मोठं आहे पहा फ्रीज. म्हणलं झोपामध्ये जाऊन मग त्याच्यात आता फ्रीज. आणि त्या फ्रीजचा काय फायदा? काहीच फायदा ना त्या फ्रीजचा. ताजे पदार्थ करणे, आतमध्ये ठेवणे आणि शिळे करून खाणे. त्याचं नाव काय? फ्रीज. मी जेवायला बसलो ते साहेब वाढू लागले मला. आणि वाढताना म्हणले महाराज आमच्याकडं परवा दिवशी खूप सुंदर वरण झालं होतं. परवा दिवशी. म्हणलं साहेब पण ते परवा दिवशीच्या वरणाचा आज काय फायदा आहे ना महाराज. ते वरण आम्ही 8 दिवस खातो अजून. फ्रीजमध्ये ठेवलंय देऊ का तुम्हाला. म्हणलं तळ्यात वाता नेऊन त्याला तिकडं. सुविधा निघाल्यात सुविधा निघाल्यात पण आजार वाढलेत महाराज. मी म्हणत नाही तुकोबाराचे शब्द आहेत. भोगे रोगा जोडोनिया दिली आनेगा, भोगे रोगा रोचे देव का सकळा पासोनी आणि आरूची ते हो का आता सकळापासोनी. जेवढे भोग आहेत तेवढे रोग वाढवलेत. मग महाराज भोगात्मक जीवन नको आम्हाला. संप्रदायाचं जीवन त्यागात्मक आहे. त्यागात्मक. मला सांगा गुरुनाम गुरुवर्य आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी विश्वातील थोर विभूती सद्गुरू कोरेकर बाबा. बाबांना काय कमी महाराज. काय कमी बरं आज. काय कमी त्यांना. आज म्हणील ते प्रत्यक्षात ज्ञानोबारा येतील त्यांच्यासमोर.
इतकी ताकद आहे, सेवा आहे तेवढी. पण बाबांचं जीवन एकदम साधं, एकदम साधं. त्याचं एक कारण भोगात्मक जीवनाला आणि लात मारणारे संत जीवन आहेत महाराज. भोगात्मक जीवन नाही, त्यागात्मक जीवन. जे भोगी असतात ते रोगी होतात आणि जे त्यागी असतात ते कालांतरानं योगी होतात. विठ्ठल विठ्ठल कुठला आता एवढी कंपनी बघा आपली, ते सगळे जेवायला बसू द्या. चंदूबाबा जेवताना कोणताच पदार्थ आपण काढता नाही. जेवढे ताटात वाढले तुम्ही तेवढे आम्ही खाणार, म्हणजे खाणार. आजारच नाही कोणता. 60 झाले बाबा मला सुरू, सध्या वाटत नाही तसं पण 60 आहे. पण नाही रोग अजून, BP नाही, शुगर नाही, अशी एवढी गोळी सुद्धा खात नाही. काहीच नाही मला, काही लागत नाही पैसे सोडून. नाही काय काय जीवन आहे. आणि बरेच जण काही महाराज वय वर एवढं कमी आणि जेव्हा बसलं का नाही, ए बाळा ए बाळा, अरे का मग ताट डिश 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 काय करायचे बाबा, एक काम करणार बाळा, चपाती काढून घे, चपाती काढून घे, वरण पण काढून घे, भात पण खात नाही मी, लोणचं तर खातच नाही, पापड तर बघतच नाही, बटाट्याची भाजी काढून घे, नुकते काढून घे, शुगर आहे, गुलाबजामुन सुद्धा नको. काय गौऱ्या खातो, काय राहिले, काय राहिलं, हे नको ते नको, ताट खातो का तरी का मोह रे. काय सांगा ना मी, हाय वारकऱ्याला काय रोग, अरे काय होत नाही रे, धाड 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 भजन करायचं महाराज, खान 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 खान, काही रोग येत नाही. बिंदास भजन करा महाराज, बिंदास भजन करा. आणि कधी बघा महाराज, गायक वादकाला कोणताच आजार झाला नाही. कोरोना सुद्धा फक्त कीर्तनकाराला झाला नाही, हो ना. तरी एक म्हणला महाराज तुम्हाला कस काय कोरोना, आता मी काय हलगट आहे का, आता माणसाला कोरोना मला झाला त्याच्यात काय नवलंय, तुम्हाला कस काय झाला. म्हणलं आमचं पहिलं कर्म, जन्मो जन्मी आम्ही सापडा सूप केले, जन्मो जन्मी, हा म्हणून प्राप्त झालो, असा खेळ आहे. पहिलं भोगावं लागेल ना महाराज. त्याचं एक कारण काय, भजन करा, काहीच रोग येणार तुम्हाला, गॅरंटेड सांगतो मला, गॅरंटेड काही होणार नाही. म्हणजे कर्म आहे ना, कर्म भोगण्यामुळे ते यावं लागतं. नाथ महाराज सांगतात, ज्ञानोबा महाराज सांगतात, अनेक संतांचं मत आहे. मग कर्म भोगण्यामुळे यावं लागत असेल, मग देवाला मागायची काय गरज आहे, काहीच गरज नाही. आणि पहिली गोष्ट, देवाला मागूच नाही. शास्त्रकारानं निर्बंध लावलेत, देवाला मागायचं नाही. देही ती वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता वचनम निर्गत्य गच्छन्ति श्रीहि ह्रीहि धीहि धृतया कीर्ती. नुसतं द्या म्हणल्याबरोबर आपल्या वाणीतल्या 5 दैवता निघून जातात. काय म्हणल्याबरोबर, नुसतं द्या म्हणल्याबरोबर. आता आपल्यासारख्याला जर हे श्लोक पाठ आहेत, मग तुकोबाराला पाठ नसतील का, होते. मग महाराज का मागतात, त्याचं एक कारण आहे. महाराज म्हणजे जरूर मागावं, पण चाकरी वाचून आणि घेणे अनुचित वेतन. विठ्ठल विठ्ठल महाराजाला कमीच नाही महाराज. कारण का कमी नाही, महाराजांचा परमार्थही श्रीमंतीचा आणि महाराजांचा प्रपंचही श्रीमंतीचा. दोन्ही बाजूमध्ये महाराज आमचे गडगंज श्रीमंत आहेत. जर परमार्थातली श्रीमंती जर म्हणलं तुकोबारायची, तर महाराजांच्या शब्दामध्ये मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. आणि प्रपंचातली श्रीमंती जर म्हणलं तर घरातला प्रत्येक सदस्य भजन करत होता महाराज. ही तुकोबाराची श्रीमंती महाराज. काय ताकद असेल महाराज, काय भजन असेल. साध्या अनगडशा फकीराला आमच्या भागीरथीनं पंक्चर करून टाकलं महाराज. 8 सिद्ध्या मुक्कामाला घरी त्यांच्या. हे तर एका सिद्धीच्या बळावर निघालता. ज्यावेळेला भागीरथी मातेनं पंक्चर म्हणून, काय रे म्हणली, सिद्धी घेऊन चल चल बाजूला.
महाराज एवढंसं पीठ टाकल्याबरोबर त्याला शिग लागली. त्याचं कारण ही भजनाची ताकद आहे. भागीरथी मातेपासून आणि नारायण महाराजापर्यंत अख्ख्या कुटुंबात भजन करत होते महाराज. ही तुकोबाराची कुटुंबातली श्रीमंती महाराज. साधी ताकद आहे का ती महाराज. आणि भजनाची ताकद आहे महाराजी. भजनाची विठाल विठाल महाराज. इतर सगळ्यात सोपं भजन आहे पण आपण भजन करत नाही. आणि नको ते महाराज इतक्या झटक्यात पाठ होतंय. किती बी अवघड गाणं उद्या बाबा एका क्षणात लोक पाठ करतील. किती बी. आणि प्रत्येक गणपतीला गाणं नवं येतंय. रूपाची छान दिशाला छान गुजीरवान तुझा नकरा मारे ती चक्रा चक्रा नकरा नकरा चक्रा चक्रा नकरा शांत कमाल आहे का. इतकं अवघड आहे महाराज. मला सुद्धा ह्याला 4 महिने लागले बसवायला. लय अवघड आहे. असं घेऊन बसावं तवा जमलंय. मी विचार 4 महिने लागतात आणि एका झटक्यात माणसं प्रत्येक गणपतीला नवं गाणं. आता गेल्या वर्षी एकच गाणं सगळ्या जिकडं तिकडं. माझ्या पप्पाने गणपती आणला, माझ्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, माझ्या पप्पाने गणपती आणला. मला काय म्हणायचं बाबा संतोष बाबा, मुलाने म्हणू द्या हो गाणं, मुलाने म्हणू द्या, पण 80च्या पुढले गिराईक सुद्धा माझ्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. म्हणलं बाबा तुमच्या पप्पाच्या मी 52 पुण्यतिथ्या केल्यात. काय वयाच्या मानानं तरी हो मला, वयाच्या मानानं. आणि माणसाला काय हौस आहे. मला विशेष आहे बरं का, भजनाचं येड लागत नाही पण गाण्याचं येड लागते मला, नाही का नाही. आणि वातावरण मी महाराज तयार होते हो, कमाल आहे का नाही. कसं बघा शांताबाई काय ताकद असेल महाराज. आणि इथं धोका खात्यात लग्नामध्ये सगळे म्हणजे कसं आहे. मग तुमच्यामुळे सांगायला तुम्ही माझे मित्र आहेत. फक्त लग्नाच्या दिवशी नवरदेव हसलेला आहे. 1 डे मॅच. देवा शपथ केली बाळा एकदाच, फक्त लग्नाच्या दिवशी. पुन्हा बोला पुंडलिकच आहे सगळं महाराज. हो खरंच फक्त लग्नाच्या दिवशीच आपण किती हसतो आपण आजच्या दिवशी. लय भारी कार्यक्रम. काय त्या महाराज धोका का खात्यात आवा लोक माहिती का, ते नवरदेवाला जे वाजवीत आणतात ना तिथून धोका खात्यात. की वातावरण तयार असतंय. हा या लय भारी. ते नवरदेव गेटवर हे सगळं इकडं वाराड इकडं वाराड, मधली लाईन सेपरेट नवरदेवाला. आणि एकटंच वाजवण्यात येते महाराज ते. आणि एकटीची पुडी बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा बेवकूफ आया है. काय वजन असते असं वाजनात चल वाचल चल वाजनात चल वाजनात चल. आणि नवरदेवानं वाजनात चला जा. त्या दिवशी काही लय नवरदेव इज्जत घालीत आहेत महाराज. इकडे एवढे लोक गाणं चांगलं बहारो भो आणि तुझ्या काय मनक्यात गॅप आहे का काय, तुला रोग आला का नीट चललं जरा तिथपर्यंत ठीक आहे बघा बाळांनो. आणि मग ब्राह्मण देवता आपली तिथे येते. आणि मग तिथं लग्नामध्ये 2 माणसं अति बदमाश. लग्न जमिनारा आणि नवरदेवाचा मामा. दिवसभर नवरदेवाचा मामा मांडवामध्ये असतो.
पण लग्नाच्या वेळेला कुठं गांजा फुकतो तिकडंच ते आपलं इकडं नवरदेवाचे मामा ते तिकडंच काही त्याचं देणं घेणं नाही त्याला आपलं माझं. आणि मग ती ब्राह्मण देवता लग्न लावतात बाळांनो. आणि लग्न लावताना 7 मंगलाष्टक झाल्यावर तुम्ही आपलेत पण एवढं सांगायलो लक्षात ठेवा. 8व्या मंगलाष्टकला ब्राह्मण देवता आपल्याला जागृत करतात. आता सावध सावधान घटिकाय संपूर्ण आली भरून तुझी पायली भरून आली म्हणतात ते म्हणतात. पण आपण काय जागे होत नाही 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 महाराज तिथंच बस. आणि एकदा लग्न लागलं आणि मग आपण आपली ट्रॉली हेडला जोडल्यानंतर मग गाणं असतोय महाराज. अख्खं गाव रडत बघा त्या गाण्याला. बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखे संसार. पण काय रडायचा नाद आहे कमाल आहे माझ मायो चांगलं लग्न लागतंय विनाकारण रडत बसत महाराज. माझं बी एकदा लग्न लागलं. एकदा म्हणजे एकदाच असते लग्न लग्न एकदा सोडत. मग लग्न मी माझी बरोबर घेतलं गिरायक आपलं ह्या 10-15 महिला पुढं म्हणलं कोणी मेलं काय आपल्या वराडामध्ये नेमकं. ह्याला रडा काय रोग आलाय. बरं बाकीच्या रडू द्या महाराज. त्याच्यात आघाडीला आमची सासू पुढं माय म्हणलं काय नीट सांभाळा माय नीट सांभाळा म्हणलं विश्वास असलं ते द्या नाही तर वापस न्या म्हणलं काय त्यानं. पुन्हा आळंदी जिंदाबाद चुडच गेला ताल करायला कर. काय आहे का त्याच्यात काही सुख काही नाही काय नाही महाराज. फक्त लग्नाच्या दिवशी नवरदेव हसते तर तेवढंच. मग अजून लग्नाच्या दिवशी नवरदेवाला भेटा तुम्ही असा मांडव असतो मस्तपैकी. राम राम नवरदेव राम राम अरे फुल रेंज अशी त्याला लग्नाची. आणि लग्न झाल्यावर त्याला 2 वर्षानं भेटा राम 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 रे आलं 2 काड्या खाली आलं आलं. पुन्हा 1-2 मुलं झाल्यावर त्याला भेटा राम राम महाराज मजाच नाही ह्याच्यात. आला शेवटच्या काडीवर आता आला 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 आला. दुःख बदबडी आहे हा संसार. दुःख बदबडी आहे हा संसार. आहे हा संसार. दुःख बदबडी आहे हा संसार. बदबडी हा संसार. दुःख बदबडी आहे संसारे. दुःख बदबडी आहे हा संसार. 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 सुखचा विचार नाही कोठे. सुखचा विचार नाही कोठे. सुखचा विचार नाही कोठे. सुखचा विचार नाही कोठे. नाही कोठे. दुःख बदबडी आहे हा संसारे. दुःख बदबडी आहे हा संसार. दुःख बदबडी आहे हा संसार. महाराज म्हणता दुःखाचं हे. मग या संसारात कुणी सुखी नाही. भागवतामध्ये विषय असार खलु संसारो दुःख रूपी विमोहक सूत कश्य धनम कश्य स्नेहवान ज्वलती निशम. असा जो संसार आहे ना मग या संसारातून मागायची गरज नाही. बरं मागावं तर परमार्थातलंच. परमार्थातलीच मागणी अभंगाच्या पहिल्या चरणात. हे
दान देगा देवा खेती दान देगा देवा खेती दान देगा देवा खेती दान देगा देवा अगदी तंतोतंत जमले बाबा. असं असं सुंदर बाबा मस्त. तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर एवढी ताकद लावणं सोपं नाही महाराज. आहे का नाही? सोपं नाही ते, पण लावली का नाही ताकद मग लावाय पाहिजे. आणि बाबाबद्दल तर काय बोलणे तिकडं महाराज काय काय निघल साहित्यामधून काही सांगता येणार नाही. खरं आनंद आहे बाबा. गायनात आणि वादनात जो आनंद आहे जगाच्या पाठीवर कशातच नाही महाराज. नाही. संगीत है शक्ती हर घट में बसे राम. रोगी को रागिनी सोनावे तो रोगी को मिले आराम. जर पेशंटला जर तुम्ही राग गाऊन दाखवला महाराज बगर औषधाचा दुरुस्त होईल ते, पण ते ताला स्वरात असावा. हे बी थोडंच कर. कारण शास्त्रकारानं गायनासाठी 6 गुण सांगितलेत. 6 गुण आहेत. गायनासाठी किती गुण लागतात? 6. सुस्वरम सुरसंचैव सुरागम मधुराक्षरम सालंकार सप्रमाणम षडविध गीतलक्षणम. गायनाचे 6 गुण आहेत. पहिला गुण कोणता? सुस्वरम. पहिला काय पाहिजे? स्वर पाहिजे. स्वर आणि पद्धतशीर असा होते स्वर. हे
नाही नाही पण थोडं बरं आता काय काय लई चित्र महाराज येणार घेणार हरी घरी घरी इतका डोसक्याला ताण देऊ नका महाराज नाही डोसक्याला ताण येणार कारण कशा धड 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 टाळ वाजिनं ते नाही का नाही अरे ह्याच्यात आनंद आहे महाराज टाळा टाळी लोपला नाथ अंगो अंगी मुराला छंद भोग भोगिताचे आटला भेद आणि ज्ञान गिळूनी गावा गोविंद गा असं गोड मस्त टाळ वाजून गायन भजन लावणी मृदंग श्रुती टाळ घोषा लावणी मृदंग श्रुती टाळ घोषा लावणी मृदंग श्रुती टाळ घोषा लावणी मृदंग श्रुती टाळ अभंगातला उच्चार योग्य मोडून या वाटा सूक्ष्म ह्याच्याबद्दल तुमच्या चरणावर परत एकदा नमस्कार नाही तर बरेच सूक्ष्म सूक्ष्म आहे ते नाही का नाही अर्धक्षय जिथं अर्ध आहे तिथं अर्ध जिथं एक आहे तिथं एक आणि ही महाराज म्हणतात ही गायनातली ताकद आहे भजनामध्ये आनंद आहे धाड 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 टाळ वाजवा आता काही माणसं काही नाही हिस्त येऊन उभा राहतात आपले ते आता महालक्ष्मीचा सण असेल तुमच्याकडे असते का त्या गौरी दोघी जणी किती बी खाऊ घाला ताटलेल्यात गोळे खाऊ घाला पोळ्या खाऊ घाला जिलबी खाऊ घाला आणि ते दोघ जण पुढी बारकी काय म्हणते त्याला बारके पिल्ले ते आमचं पिल्लूच्या एकदा हरपलं बांधकामात कुठं गेलं की ते गायबच झालं ते जगदंबा म्हणली आणावं लागतं एक म्हणलं बरं आता गेलो अबाबा ते 900 रुपयाला या म्हणलं अख्खं कीर्तन चाललंय त्याच्यात आपलं नाही आणलं मी बायको म्हणली आणलं का ते अगलंय महाग आहे म्हणलं ते 900ला आहे नाही आणलं माय मग आता पुढे मीच बसतो म्हणलं 2-3 दिवस काय त्याला हा काय त्याला मलाच खाऊ घालणं काय घालायचं ते पण तो आपल्याला नाही खाऊ द्या ना बाबा बाबा गोळे करंजा लाडू आणि त्या नुसत्या बघायलेल्या मी एक गोळा घेतला त्या लक्ष्म्या पडला मी गोळा घेणं आमच्या जगदंबेनं बघणं मरतीस का काय नका माय नका नका लक्ष्मी आहेत त्या लक्ष्म्या म्हणलं त्या मुक्या लक्ष्मी आहेत हे बोल का लक्ष आहे खाऊ देऊ ग एखादा मला
जे खात त्याला द्यायचा हो ही बरं आहे विठार विठार महाराज तुम्ही एवढं जे मागणी मागायला मागणी काय हेच दान दे का देवा काय पाहिजे महाराज तुझा विसर न व्हावा बरं महाराज काही धोका आहे का अनेक प्रमाण आहेत विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84च्या जर देवाला विसरलात तर 84 नरक योनीमध्ये आपल्याला जन्मामध्ये जावं लागेल महाराज कशामुळं त्या भगवंताला विसरल्याचा परिणाम बरं महाराज मी तुमचा विसर्ज नाही पडू दिला तर तुमचं पुढलं प्रयोजन काय असेल अभंगाच्या दुसऱ्या डोबार कुमारी हरि हो डोबार कुमारी हरि डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी हरि डोबार कुमारी हरि डोबार कुमारी हेचे दान देगा देवा हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुणगायी नावडी हेचे माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुणगायी नावडी हेची माझी सर्व जोडी तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुणगायी ना आवडी
हेची माझी सर्व जोडी विढाल विढान फक्त भगवंताची गुण गाईल. महाराज म्हणतात का आहे दुसरं करणार नाही. जसं मीराबाई म्हणतात हरिगुण गावत नाचुंगी. त्याने भगवंताचे काय केले की गुण गाईन आवडी आणि आवडीनं गुण गाईल आणि हेची माझी सर्व जोडी. बरं महाराज तुम्ही भजन करताल त्याच्याबद्दल काही आपलं मत नाही. पण महाराज मी जे भांडवल आणलं आहे ह्याच्यातलं भांडवल तुम्हाला बहुतेक माहीत नसावं आणि माहीत नसल्यामुळं तुम्ही मागणी मागत नाहीत. तुकोबाऱ्या म्हणले देवा मला सगळं माहिती आहे त्याच्यामध्ये काय आहे ते. त्याच्यामध्ये तुम्ही काय आणलंय हेही माहीत आहे आणि तुम्ही काय देणार आहे हेही मला माहिती आहे. पण त्याच्या अगोदर ऐका मला काय नकोय हे माझं ऐका नंतर देण्याचा विचार करा. काय काय नकोय हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात नलगे मुक्ती आणि संपदा 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 संत संत देई सदा संत संत देई सदा संत संत देई सदा संत संत देई सदा गुण गाईन आवडी 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 काय काय नकोय महाराज. महाराज सांगतात न लगे मुक्ती. बरं महाराज ज्ञानोबाराय म्हणतात तिने मुक्तीचारी साधी येईल आणि तुम्ही नको म्हणतात. महाराज म्हणले का नको कारण ती आमच्या घरातच आहे. मुक्ती आम्हा घरी कामारी हे दाशी आणि होय सांगू आयशी तुका म्हणे. जी मुळात आमच्याच घरात आहे ती द्यायची गरज नाही. न लगे मुक्ती आणि संपदा. बरं महाराज संपदा नाही ना महाराज. संपदेमध्ये 17 अनर्थ आहेत भागवतामध्ये सांगितले. 2 संपत्तीचे प्रकार आहेत ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. तर आसुरी संपत्तीमध्ये 6 दोष आहेत. दंभो दर्पो अभिमानश्य क्रोध पारुष्यमेवच 6 दोष आहेत. मग ती संपत्ती सुद्धा मला कधी काळी धोकादायक होणार. मग ती संपदा सुद्धा नको महाराज. राहिला प्रश्न कोणता एक द्या संत संग देई सदा. बरं महाराज आता हे नको ते नको संताची संगत का. महाराज म्हणजे त्याचं एक कारण आहे. देवाच्या सहवासामध्ये सुद्धा प्रारब्ध बदलेल ह्याची गॅरंटी नाही. पण संताच्या सहवासामध्ये प्रारब्ध बदलल्याशिवाय राहत नाही महाराज अजिबात. बघा तुम्हाला ज्ञानोबाराने पदरात घेतलंय महाराज. मग तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठंच कमी नाही. कुणी घेतले पदरामध्ये ज्ञानोबा. धरितील हाती संत कृपावंत पाडी पंढरीनाथ पाडी पंढरीनाथ ललाटांचा पाडी पंढरीनाथ ललाटा पाडी पंढरीनाथ ललाटा धरिती जहाती संत कृपावंत धरिती जहाती कृपावंत पाडी पंढरीनाथ ललाटा पाडी पंढरीनाथ ललाटा पाडी पंढरीनाथ ललाटा पाडी पंढरीनाथ जर संतांनी हातात धरलं तर पाळी पंढरीनाथ
महाराज अख्खं प्रारब्ध बदलतात संत. असल अथवा नसल, नसल त्याच्या प्रारब्धात पण आम्ही म्हणाल्यात ना आहे दे चल, द्यायची ताकद आहे. काशीमध्ये विद्वान पंडित होते, खूप विद्वान पती पत्नी होती, संपत्ती भरपूर होती, विद्वत्ता पुष्कळ होती. पण एक कमी होतं, त्यांना संपत्ती होती पण संतती नव्हती. आणि संतती नसल्यामुळं रामायणामध्ये सुद्धा वर्णन आहे, शास्त्रकार वर्णन करतात, पुत्र हिनश्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पती. संतती जर नसेल तर घरात आनंद मिळत नाही. म्हणून बरेच माणसं संततीसाठी इकडं जा तिकडं जा. बरेच काही लोक मध्यंतरी 20-25 वर्षाखाली गुजरातला जात होते. त्या आम्मा होत्या म्हणून कोणत्या तरी, त्या आम्मा त्या मुलं द्यायच्या म्हणून. त्यांनी काय कारखाना काढला होता आपल्याला काही माहीत नाही, पण बरीच येडपट तिकडे गेली. आमच्या गल्लीतून गाड्या गेल्या 2-3 परळीमधून. सकाळी सकाळी म्हणलं काय काकू कुठं, गप्पा बसा हटकू नका. म्हणलं का पन्हाळगड जिंकाय निघालात का काय, कुठं निघालात. तर म्हणल्या ती आम्हा लेकरं द्यायला लागली आणि तिलाच किती का मानावं लागेल, ह्यांच्या बुद्धीचं कौतुक करावं लागेल तेवढं. आता मला काही झालं नाही. त्या दोघा पती पत्नीने विचार केला आपल्याला संतती होत नाही, पण काशीतलं दैवत आहे भगवान विश्वनाथ, आणि स्वतः तुकोबारा काशीला गेलेले. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणये तुका पंढरीशी. मग काशीमधलं दैव जे आहे हे विश्वनाथ आहे. ह्या दोघाही पती पत्नीनी त्या विश्वनाथजीला प्रसन्न करून घेतलं. देवच प्रसन्न झाले महाराज, भगवान शंकर प्रसन्न झाले. बोला मातोश्री काय पाहिजे. तिने सांगितलं बाबा सगळं काही आमच्या कुटुंबामध्ये, पण एक गोंडस पुत्र हवा आहे. अच्छा पुत्र. भगवान शंकर म्हणले पुत्रामधले 2 प्रकार आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला कोणता पाहिजे. ते म्हणले अगोदर 2 प्रकार सांगा. तर भगवान विश्वनाथांनी 2 प्रकार सांगितले, एक दीर्घायुषी आणि एक अल्पायुषी. असं आहे का, मग तुम्हाला कोणता पाहिजे. ते म्हणले अगोदर या दोन्हीतला फरक सांगा. दीर्घायुषी किती, बरेच दिवस जगल म्हणले, आणि अल्पायुषी ते फक्त 5 वर्ष. किती वर्ष, 5. बरं हे दोघं जण म्हणले पण ह्या दोघांमधलं अजून नावलौकिक कोण करील. हा भगवान शंकर म्हणले जे अल्पायुषी आहे ती जगात नाव करील, दीर्घायुषी नाव करणार नाही. हे दोघं जण म्हणले अल्पायुषी म्हणजे 5 वर्ष. आता 5 वर्षाचं बाळ काय जगात नाव करील. काल एक जणानं मला 200 रुपये दिले पाया पडून, नरमाला मारा 200 रुपये. कसं काय, कालपासून आपला मुलगा पाऊल टाकतो हळूहळू थोडा थोडा. म्हणलं बरं झालं. किती वर्ष झालं तुमच्या मुलाला. काल तरी त्याला 18वं वर्ष सुरू झालंय. आता 18व्या वर्षीचं पाऊल टाकायला आहे म्हणलं 10व्यापर्यंत पळतो का हे तिथपर्यंत. आता हे भाकरीला महागाईत नाही गिराईक हे. म्हणून आता लेकराचे बारसे राहिले नाहीत महाराज. बारसं करण्यासारखी लेकरच राहिले नाहीत आता. एवढीशी लेकरं काय त्या पाळण्यात तरी बसते. आणि ती पाळणी बंद पडली ती बरं झालं बारसं. आणि जरी करता आता बारसं का बंद पडलंय, कारण आपल्याकडे नवीनच आलंय हॅपी बर्थडे टू यू मेणबत्त्या लावायच्या आणि ते निजवायच्या. आपली भारतीय संस्कृती दिवे लावण्याची परंपरा आहे, दिवे जळण्याची नाही. बारसं आहे पण कोणी करीत नाही बाबा. आमच्या गल्लीत होतं बारसं, मला बोलिलं त्यांनी बारशाला या म्हणले महाराज. म्हणलं येतो. ते गेलो पण ते उरकच ना नो काय मेकअप करून आलते बाबा. पुरुष मंडळ सुद्धा मेकअप चालू येणार. मेकअप लय मेकअप सणात म्हातारपणी बी. काल एक जण म्हणलं बाबा चला कीर्तनाला. महाराज मला जरा मेकअप करायचं. म्हणलं पिकअप आलंय तुम्हाला न्यायला तिथं. ह्याचं मेकअप आलाय आता. हे गाल ह्या गालाच्या भेटीला येईल ह्याचं मेकअप आलाय आता. गेलो बारशाला तिथं चंदू बाबा त्यांचं उरकच ना लवकर ते.
म्हणलं काकू उरकान लवकर. त्या म्हणल्या सगळं झालंय, फक्त पाळणा ये नाही आम्हाला कोणाला. तेवढा पाळणा म्हणतात का? म्हणलं हो. मग मी पाळणा म्हणला बाबा. त्यांना म्हणलं काकू पाळणा म्हणतो, पण लिकरू तरी तालात हलवा म्हणलं. असं असं नाचा सडा टाकल्यासारखं टाकताल ते तिकडल्या गल्ली जाऊन पडल ते. म्हणलं असं तालात हलवा जरा. आणि मग मी पाळणा म्हणला. पहिल्या दिवशी बाळ जन्मलं, पाळण्यामध्ये ते पालतग झालं. चौघी जणींनी उतान केलं, झो बाळा झो रे झो. चौघी जणींनी उतान केलं, झो बाळा झो रे झो. दुसऱ्या दिवशी जन्मलं बाळ, त्यानं मला मागितले केळ, मी त्याला दिले रताळ. त्याच्या जन्माचं झालं वाटोळ, झो बाळा झो रे झो. कोण करायले बारस? महाराज 5च वर्षाचं पण जगात नाव करील. त्यांनी म्हणले मग एक काम करा, आम्हाला अल्पायुष्य द्या. महाराज पुत्ररत्न झालं, पण सर्वांना माहिती हे किती वर्ष जगणार आहे आता? 5 वर्ष. 5च वर्ष. मुलगा झाला त्याचा आनंद झाला, पण 5च वर्षात जाणार आहे ह्याचं दुःखही सुरू झालं लगेच. वर्षाचा मुलगा झाला, अरे आता 4च राहिले. आता 2 वर्षाचा झालं, अरे आता 3च राहिलं. आता 3 वर्षाचं झालं, अरे आता 2च राहिलं. 4 वर्षाचं झालं, आता शेवटचं वर्ष राहिलं. योगायोगानं त्या महात्म्याच्या घरी एक साधू पुरुष आले. नमो नारायण. नारायण. या महात्माने या बसा, या बसा. वा मुलगा झाला. हो महाराज मुलगा झाला, पण काही समाधान नाही हो. म्हणले का? हे जाणार आहे म्हणले आता वर्षामध्ये. कोण म्हणलं तुम्हाला? त्या बाबांनी सांगितलंय, ज्यांनी दिलं त्यांनी सांगितलंय 5 वर्ष जाणार आहे. त्या महापुरुषानं सांगितलं एक काम करा. आता भगवान शंकराचं वरदान आहे, ह्याला तर कुणी काय खोटं करू शकत नाही, मी काय करू शकत नाही. पण एक काम करा, आता शेवटचं वर्ष जे राहिले, तुम्ही गंगेच्या काठावर एक पर्णकुटी बनवा. आणि त्या पर्णकुटीमध्ये रोज ब्राह्मी मुहूर्तावर जेवढे गंगा स्नानाला येतील कुणी असो, प्रत्येकाचं दर्शन घ्या तुम्ही. ते म्हणले काय होणार आहे? चांगलं नाही झालं हरकत नाही, पण वाईट होणारच नाही ह्याच्यामध्ये. म्हणजे चालल. मग ते सर्वच कुटुंब गंगेच्या काठावर एक पर्णकुटी बनवली आणि रोज ब्राह्मी मुहूर्तावर जेवढे कोणी तिथं गंगा स्नानाला येतील तेवढ्याचं दर्शन घ्यायला सुरुवात केली. कुणी बी हो. नमो नारायण. नारायण. वर्ष बी संपलं, फक्त 3 दिवस राहिले आता. आणि 3 दिवस राहिल्यानंतर योग चांगला. अचानक ब्राह्मी मुहूर्तावर आणि सप्तऋषी आले तिथं. सप्तऋषी म्हणजे अख्ख्या ब्रह्मांडाची उलथापालथ होईल, पण ह्यांची जागा बदलत नाही. एक तर हे कोणाला आशीर्वाद देत नाहीत, आणि दिला तर सत्य झाल्याशिवाय राहत नाही. ते सप्तऋषी आले ब्राह्मी मुहूर्तावर, आणि त्याच वेळेला हे दोघंही पती पत्नी आणि ते बाळ. नमो नारायण. नारायण. या महात्मन ते बाळ बी पाया पडलं. त्यांच्या बाळ पाया पडल्याबरोबर त्या सप्तऋषीने विचार केला, 5 वर्षाचे न सांगता पाया पडले, बुद्धिमान असेल कोणतरी, असेल कोणीतरी योगी. मग त्या सप्तऋषींनी त्याला आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव चिरंजीव भव. ते दोघं पती पत्नी म्हणाले, महाराज आशीर्वाद कोणाला दिला? म्हणले बाळाला. महाराज परवा दिवशी संपायला ते, तुमचा आशीर्वाद कामाचा नाही. सप्तऋषी म्हणले, आपण तर आशीर्वाद देत नाही. इतक्या झटपट थांबा म्हणले. केव्हा जाणार आहे? परवा दिवशी. आज नाही ना, एक काम करा, त्याला आमच्या जवळ द्या. ते म्हणले नाहीतरी परवा दिवशी ह्याला कोणतरी नेणारच आहे, त्याच्यापेक्षा आजच घेऊन जा. ते सप्तऋषी त्या बाळाला घेऊन दुसऱ्या दिवशी सत्यलोकावर गेले ब्रह्मदेवाकडं. नमो नारायण. नारायण. ब्रह्मदेव म्हणले, अरे वा वा, सप्त संत ऋषी महापुरुष, पुन्हा 8व्या क्रमांकाचे बालयोगी, या महात्माने या. ते सर्वजण पाया पडले आणि ते बाळ बी पाया पडलं ब्रह्मदेवाच्या. पाया पडल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणले, वा वा वा, आयुष्यमान भव चिरंजीव भव. सप्तऋषी म्हणले, आपण तर सुटलोत आता, ती अडकले आता याच्यामध्ये. ते म्हणले कस काय? कस काय म्हणजे आशीर्वाद दिला का? म्हणले हो. कुणाला? त्या बाळाला. म्हणले ते उद्या संपयले.
उद्या म्हणजे मी तर आशीर्वाद दिला. काल आम्ही असंच दिला म्हणले. ब्रह्मदेव म्हणाले आता माझा आशीर्वाद जाऊ द्या, पण तुमच्या संताचा आशीर्वाद काय कामाचा? इतका सहवाज्य करीत इथपर्यंत आलंय, हे कस काय फोल होणार? थांबा, कुणी वरदान दिलं ह्याला? म्हणजे भगवान शंकरने. उद्या तिकडच तिसऱ्या दिवशी सगळेच कैलासावर गेले महाराज. म्हातारं बसलं होतं भजन करत, श्रीराम जय राम जय जय राम. ब्रह्मदेव सप्त ऋषी आणि हे बाळ भगवान शंकरापाशी, नमो नारायण नारायण, या 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 महात्म्याने. यांना वाटलं एवढं योगी पुरुष आहेत कोणतरी, बाळ सप्त संत आहेत हे, त्याच्यानंतर ब्रह्मदेव आहेत, अधिकारी महात्मा आहे, या महात्म्याने या या. आणि भगवान शंकरांना आशीर्वाद दिला त्यांना, आयुष्यमान भव चिरंजीव भव. ब्रह्मदेव म्हणले मी सुद्धा सुटलो आता. भगवान शंकर अडकले ह्याच्यात. भगवान शंकर म्हणले कसं काय? म्हणजे कोणाला आशीर्वाद दिला? म्हणजे त्या बाळाला. संध्याकाळी भाऊचर संपले म्हणले ह्यांचं. विठ्ठल विठ्ठल कसं काय? तुमचाच वारसा नाही. मी ते अरे म्हणले हे तर काशी ते विद्वान पंडित असं आहे ना. हो म्हणले पण आशीर्वाद दिला ना आमचा जाऊ द्या, पण तुम्ही दिला ना. भगवान शंकर म्हणले माझा जाऊ द्या, ब्रह्मदेवाचा राहू द्या, पण 7 संताबरोबर जे सहवास करून इथपर्यंत आलंय हे कसं काय फोल होणार? थांबा म्हणले, संध्याकाळी जाणार आहे ना, आता नाही ना, जातो म्हणजे सगळे. आता त्याला कैलासावर ठेवलं आणि सांगितलं आतमध्ये आता शिवलिंग आहे, तिथं महामृत्युंजयाचा जप करा. आता कोणता जप? महामृत्युंजयाचा. कुठपर्यंत? मी बाहेर बोलवेपर्यंत तुम्ही यायचं नाही. ती जे महाराज तिथं बसले महामृत्युंजयाचा जप करत, ते बाळ. भगवान शंकर बाहेर. चित्रगुप्ताने यादी काढली आणि सगळ्यात इमानदार खातं यमाचं. भ्रष्टाचारच नाही बाबा त्याच्यात, कुणाचे पैसे घेत नाही, बदलीवर माणसं नेत नाही. तेच बरं आहे महाराज. आणि यमानं जर पैसे घ्यायला सुरुवात केल्यावर मोठी माणसं मरायचीच नाहीत ना. हो ना, एखाद्या श्रीमंताचा नंबर लागायचा, राम राम तुमचा नंबर आहे, हा 20 लाख घ्या, भरत महाराज जोगिन्या लगेच. पण तसं नाही ते. यम म्हणाले कैलासावर जा, घेऊन या त्यांना. ही तिथं गेली, ही महामृत्यू जप करायलेले. भगवान शंकर म्हणले बोला इकडं कसं काय? त्याने म्हणले त्या बाळासाठी. अहो ते महामृत्युंजयाचा जप. हो खरं आहे, पण त्यांचं आयुष्य संपायलंय ना. म्हणले कसं काय? तुम्ही सांगितलं ना 5 वर्ष झाले. भगवान शंकर म्हणले थांबा, वरदान कुणी दिलंय त्या बाळाला? म्हणले तुम्हीच. मी दिलं ना वरदान. किती वर्षाचं? 5 वर्षाचं. मग 5 वर्ष माझे धरता का तुमचे धरता आता नेमके ते? यम म्हणाले तुम्ही सांगा तुमचे 5 वर्ष कसे होतात. ह्यांना वाटलं एका दिवस मागं पुढे होईल, ह्याच्या पलीकडं काय. मग भगवान शंकर म्हणाले आता 5 वर्षानंतर गणित करा, अगोदर माझा 1 दिवस बघा कसा होतो ते. म्हणले सांगा. 17,28,000 वर्ष कृतयुग, 12,96,000 वर्ष त्रेतायुग, 8,67,000 द्वापारयुग आणि 4,32,000 कलियुग. 17, 28, 12, 96, 8, 64, 4, 32, 43,20,000 वर्ष होतात. कृत, त्रेत, द्वापार आणि कली. जेव्हा चतुर्युग होतील, ह्या एवढ्या चतुर्युगाला 43,20,000 वर्ष लागतात, तेव्हा हे एवढे होतात. आणि अशा 71 चतुर्युगाचं एक महायुग असतं आणि 71 महायुगाचं एक कल्प असतं. ब्रह्मा जी की आयु में बीतत कल्प अनेक, 10 ब्रह्मा बीत बने शंकर जी का दिन एक. म्हणजे कल्पाच्या कल्प आयुष्य कोणाला? ब्रह्मदेवाला. तर त्या ब्रह्मदेवाला 10 वेळेस यावं लागल आणि जन्म येऊन मरावं लागल, तेव्हा माझा 1 दिवस होईल. ते म्हणले राजीनामा दिलेला परवडतो. हे ह्या नोकरीत काय माझा नाही. मोठे माणसंच मोठे असतात महाराज. भगवान शंकरानं सांगितलं बाळा ये बाहेर आता. आणि त्या बाळाचं नाव आहे मार्कंडेय ऋषी. विठाला विठाला महापुरुषांचा प्रारब्धच बदललं महाराज.
5 वर्षाचा आयु ना त्या शरीराला मृत्यूनच कवटाळलं नाही ते मार्ग म्हणून संत संग देई सदा गुण गायी नावडी हीची माझी सर्व जोडी. राहिला प्रश्न पुनर्जन्माचा शेवटच्या. तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे सुखे घालावे आमासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुण गाईल आवडी गुण गाईल गर्भवासी सुखे घालावे आमासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे सुखे घालावे आमासी गुण गाईल गुण गाईल गुण गाईल हे माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी
तुका म्हणी गर्भवाशी आणि सुखी घालावे. आता तुमच्या नंतर बोलणं म्हणजे गाजरावर पाणी पेल्यासारखं आहे. आता इतकं रंगवलं तुम्ही, आता बोलण्याची हिंमतच होत नाही. सुंदर राजेश्वर प्रभूचा दरबार आहे आणि श्रावण मास एवढं आणि तरुण मंडळ सर्व कार्यकर्ते
वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आणि विशेष आपल्या सर्व महाराष्ट्राचं भूषण, महाराष्ट्राचं आकर्षण हे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसेत महाराज. जे मृदंगाचे महामेरू, मृदंगाचे राजे गुरुवरी आमचे चंदू महाराज पंचाळ, गंधर्व पृथ्वी तलावरील स्वर भास्कर, अभिमन्यू आबा पंचाळ आणि संतोष महाराजजी वाघ. एवढं तुम्ही माझं खरंच भाग्य बाबा. आज तुम्ही सर्वजण मला प्राप्त झालात. हे तर रोज आहेत ना, गायक वादक नाहीत, थोडंच आहे. रोज वादक असतातच ना, पण ते त्यांची बोल मग चल भिताडाकड, चल भिताडाकड. तेच आज अगदी तंत एवढं भव्य दिव्य आणि खरंच आबा मार्क द्यावेत सिस्टीमवाल्याला. लाजवाब. हो, काही त्रास नाही ना बाबा, थोडा वेळ आहे का बघा ना. बाबा टकटक वाजाय. आता आमच्याकडे काही काही माईक हातोडा घातला तरी हालू म्हणत नाहीत. एकदा तर कीर्तन झाल्यावर मला कळालं आपलं बंद आहे म्हणून. खरंच बाबा इतकी सुंदर सुविधा दिली ना त्यांनी. त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात आपला महाराज. खूप बाबा एक सांगतो, गेट पासून लाईट, मंडप, स्टेज सर्व एकदम अल्प दरात दिलंय त्यांनी. असं आहे का? वा, त्यांची वा. इमानदारी एवढी आहे, 2 तास कीर्तन झाल्याशिवाय खाली सुद्धा बसत नाही. हो, बापरे. इतके विषय. बाबा तुमच्या चरणावर आणि भगवान राजेश्वर प्रभू आणि आमचं दैवत महाराज, आमचं मंदिर आहे परळीमध्ये संस्थान भैरवनाथ बाबा. भैरवनाथ भगवान तुमचं कोट कल्याण करो बाबा. उत्तरोत्तर सगळी कृपा तुम्हाला लाभो. कारण एवढं तुम्ही वारकरी संप्रदायासाठी झिजवायला लागलात ते आणि उभा राहिलात म्हणजे जोक आहे काय महाराज. अजून काय पाहिजे. भगवान खरंच तुम्ही माता भगिनी, पुरुष मंडळ आणि तुम्ही सर्वजण बाबा तुमच्याही चरणावर साष्टांग. बालगोपाळ आमचे, चंदूबाबाची टीम आमची, अगदी गोंडस मुलं सर्व या ठिकाणी सर्वांच्या चरण नतमस्तक. आणि मी वेळेचं बंधन पाळतो बरं का बाबा. मी वेळ म्हणजे वेळ. कधी बी अजून महाराज आपला वेळ झाला अशी वेळच आली नाही माझ्यावर कधी. नाही घेत नाही. आता काय 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 होतं बघा. आता वेळ झाल्याची चंदू बाबा, आता खरा आनंद एवढ्यामध्येच असतो बघा. आता इथून पुढे काय होतं उगाच काय. मी तुमचे आता 20 मिनटं घेणार आहे. तू घरी जा, घरी बायका लेकराला उठव, पटांगणात बसव आणि 20 मिनटं तिथं सांग जाऊन. आम्हाला जाऊ दे अगोदर घरी. आता डोसक्याला ताण अजिबात नाही. वेळ म्हणजे वेळ. एकदा माऊलीचं भजन करू. मी काय तुम्हाला टाळ्या वाजव म्हणलो का? तुम्ही वाजिल्या नाही. मला आता काय करू. एक माझी विनंती बरं का, माऊलीच्या भजनात वाजवा. आता माऊलीचं भजन करू, त्याच्यामध्ये मात्र टाळ्या सुंदर वाजवा. आणि टाळी वाजवताना एक विनंती तुम्हाला, आपण वाजवलेली टाळी आपल्या जवळच्याला ऐकू येऊ नये. ध्वनी प्रदूषण नको म्हणून म्हणायला लागलो मी. आणि काही माणसं अजिबात आवाज येऊ देत नाहीत महाराज. इठल 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 म्हणलं बोट फुट्टल पांढरे. मला राग काय येतो चंदू बाबा, हे कुठं टाळ्या वाजवते तिथं काय होतं. अहो पत्ते खेळताना बघा, पत्ते खेळताना आबा बाबा बाबा लय भारी असते. कोणाच्या काढणार काढा जोकर, पुन्हा पानं टाकताना, पुन्हा उचलताना. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय प्रेमी बामुनी क्षमा महाराज अधिकार
मा